तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात शिर्के एका कोरिओग्राफरला घेऊन आलेले असतात. त्यानंतर ते ईश्वरीची त्या कोरिओग्राफरशी ओळख करून देतात. ईश्वरी म्हणते, तसा मी लहानपणी डान्स शिकले आहे, परंतु आता कित्येक वर्ष झाले डान्सशी काही संबंधच आला नाही. त्यामुळे आता थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. यावर डान्स टीचर म्हणतात, ठीक आहे, मी तुमच्याकडून छान प्रॅक्टिस करून घेईन. त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, आम्ही आमची प्रॅक्टिस करतो, तुम्ही तुमचं काम करा. अर्णवसुद्धा तेथून निघून जातो. नम्रताला इकडे वल्लरीचे शब्द आठवत असतात. वल्लरी म्हणत असते, चुकून जरी ही स्पर्धा ती ईश्वरी जिंकली ना, तर ह्या घरावर कायमचं तिचंच राज्य असेल. नम्रता, अगं, तुझ्यातल्या बहिणीला थोडा वेळ बाजूला ठेव आणि तुझ्यातल्या जावेला जरा वर काढ. जिला स्वतःचा हक्क हवाय आणि जिला स्वतःच्या भविष्याची काळजी आहे. त्यानंतर नम्रता स्वतःलाच म्हणते, नम्रता, ही लढाई फक्त तुझ्या बहिणीच्या विरोधात नाही आहे. ही लढाई तुझ्या अस्तित्वाच्या बाजूने आहे असं समज. त्यामुळे कसलाही विचार न करता फक्त लढण्यासाठी खेळ. आकाश काल बरोबर बोलत होते. हाच एक मौका आहे माझ्यासाठी. त्यामुळे काही नाही केलं तर पाय पुसणं होईल माझं या घरात. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. ईश्वरी इकडे आपल्या पायामध्ये घुंगरू बांधते. डान्स टीचर इकडे ईश्वरीची प्रॅक्टिस घेत असते. ईश्वरीची जोरानेच प्रॅक्टिस सुरू असते. नम्रतासुद्धा इकडे आपली गाण्याची प्रॅक्टिस सुरू करते, परंतु नम्रताचा आवाज बरोबर येत नसतो. नम्रता म्हणत असते, काय करतेस नमू, अशी गाणार आहेस का? प्रॅक्टिस करत असतानाच नम्रताच्या कानावर घुंगरांचा आवाज पडतो. नम्रता म्हणते, अच्छा, इशू पण डान्स प्रॅक्टिस करते बहुतेक. पण काय आहे ना इशू, सगळ्यात छान गाणं तर माझंच होणार आहे. लोकांना माझंच गाणं आवडणार आहे. तू कर, तू डान्स प्रॅक्टिस करच. ईश्वरीची जोरानेच गाण्याची प्रॅक्टिस सुरू असते. नम्रता इकडे गाण्याची प्रॅक्टिस करत असतानाच आकाश नम्रताजवळ येतो. आकाश म्हणतो, प्रॅक्टिस करतेस? नम्रता हो म्हणते. नम्रता म्हणते, इशू पण प्रॅक्टिस करते आहे ना? आकाश म्हणतो, हो. आकाश म्हणतो, ॲक्च्युली दादाने तिच्यासाठी प्रोफेशनल कोरिओग्राफर बोलवली आहे. आय फील कॉम्पिटिशन जबरदस्त होणार आहे, त्याचा काही डाऊटच नाही आहे. यावर नम्रता हसते आणि म्हणते, वा वा, मस्त, एकदम छान. काय आहे ना, भावाच्या बायकोची डान्स प्रॅक्टिस छान चालू आहे, याचा किती आनंद होतो आहे ना तुम्हाला? नम्रता म्हणत असते, वा वा, मस्त मस्त, ग्रेट. आकाश आपलं डोकं पकडून तेथेच बसतो. आकाश म्हणतो, नम्रता, अगं किती वेळा सांगायचं तुला, आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट ह्यासाठी केलं आहे का, तर आपले जिंकायचे चान्सेस वाढायला. दादा आणि ईश्वरी जर जिंकले आणि त्यांच्यापासून सात्विक फॅशन वाचलं तर मला काहीच हरकत नाही आहे. नम्रता म्हणते, पण मला आहे ना प्रॉब्लेम, आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आणि काय हो, जे जिजूंना सुचलं ते तुम्हाला का नाही बरं सुचलं? नम्रता म्हणते, जिजूंनी इशूसाठी एक कोरिओग्राफर आणली आहे. ती इशूची डान्स प्रॅक्टिस घेते आहे. मग माझ्यासाठी एखादी म्युझिक टीचर का नाही बोलावलीत तुम्ही? माझा रियाज करून घ्यायला बोला ना. आकाश म्हणतो, सिरियसली आता तू यावरून भांडणार आहेस माझ्याशी? नम्रता म्हणते, मी तुम्हाला सारखे भांडतानाच दिसते का? पण आकाश, माझा मुद्दा तुम्हाला कळतच नाही आहे. मी काय बोलते हेच तुम्हाला कळत नाही आहे. हे बघा, ते दोघे हे कॉम्पिटिशन खूप सिरियसली घेत आहेत, हे तुम्हाला कळतच नाही आहे. आकाश म्हणतो, कळतंय मला आणि मी सिरियस आहे, ओके? नम्रता म्हणते, जाऊ देत आकाश, तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही आहे. नम्रता खूपच चिडलेली असते. दुसरीकडे ईश्वरी छान प्रॅक्टिस करत असते. प्रॅक्टिस करत असतानाच ईश्वरी खाली बसते. ईश्वरीला खूपच थकायला झालेलं असतं. ती डान्स टीचर म्हणत असते, मॅडम, तुम्ही थकला असाल तर आपण थोड्या वेळाने प्रॅक्टिस करूयात. परंतु ईश्वरी म्हणते, नाही नाही, केलं पाहिजेत. असं म्हणून ईश्वरी पुन्हा डान्स करायला सुरुवात करते. नम्रता रागानेच बाहेर जात असते. आकाश म्हणतो, नम्रता, काय करतेस तू? यावर नम्रता म्हणते, ते दोघे मला त्रास द्यायला मुद्दाम हे सगळं करतायत. बरोबर माझ्या रियाजाच्या टायमिंगलाच ती का करते डान्स प्रॅक्टिस? असं म्हणून नम्रता बाहेर जात असते. आकाश नम्रताला थांबवतो. आकाश म्हणतो, हे बघ, कॉम्पिटिशनच्या आधी काहीही भांडणं नको आहेत. उगाच काहीतरी जाऊन तू तिला बोलशील. नम्रता म्हणते, खरं तेच बोलणार आहे. कुणाला काहीही वाटलं तरीसुद्धा मला कुणाशी मतलब नाही आहे. हे ऐकून आकाशला धक्का बसतो. त्यानंतर नम्रता ईश्वरीच्या रूममध्ये येते आणि म्हणते, इशू, बंद कर ती डान्स प्रॅक्टिस. इशू म्हणते, अगं
काय झालं एवढं चिडायला ताई? नम्रता म्हणते, काय झालं म्हणजे चिडणार नाही? बरोबर मी गाण्याचा रियाज करत असताना तू कशी काय ग डान्स प्रॅक्टिस सुरू केलीस, ते पण एवढ्या गोंगाटात? इशू, तू हे सगळं मुद्दामून करतेस ना मला त्रास द्यायला? इशू म्हणते, ताई मुद्दामून का करेन मी? नम्रता म्हणते, हो मुद्दामूनच. आकाश नम्रताला गप्प बसायला सांगत असतो. आकाश म्हणतो, तू जशी प्रॅक्टिस करतेस तशी ईश्वरी पण प्रॅक्टिस करते ना. मुद्दामून त्रास देण्याचं इंटेन्शन नाही आहे तिचं. यावर नम्रता म्हणते, हो का? इंटेन्शन नाही आहे का तिचं? पण मला तर असं अजिबात वाटत नाही आहे. पण नेमका माझा गाण्याचा रियाज सुरू असताना तुझी डान्सची प्रॅक्टिस कशी काय सुरू झाली? इशू म्हणते, 1 मिनिट ताई, कॉम्पिटिशन एवढ्या तोंडावर आली आहे मग प्रॅक्टिस करणार नाही का? नम्रता म्हणते, हो करेक्ट आहे. कॉम्पिटिशनमध्ये मी सुद्धा आहे ना, परंतु मी कुणाला त्रास देत नाही आहे. हे बघ इशू, डान्स आणि गाण्यामध्ये खूप फरक आहे. डान्स खूप इझी आहे, 4 स्टेप केल्या की झालं सगळं. पण गाणं तसं नाही आहे. गाणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण या सगळ्या गोंगाटामध्ये मला कॉन्सन्ट्रेट नाही करता येत आहे, खरंच सांगते तुला. यावर आकाश म्हणतो, नम्रता बस, दोन्ही प्लॅटफॉर्म वेगळे आहेत, त्यामुळे दोघांची कंपॅरिझन करू नकोस प्लीज. नम्रता म्हणते, हे बघा आकाश, मी फक्त माझ्या हक्काचं बोलते आहे. मला फक्त शांतता हवी आहे, बाकी काही नाही. आणि इशू, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत तू राऊंड जिंकली असशील, पण मी पण तुझ्या खालोखाल पॉईंट्स मिळवले आहेत. आणि माझ्यासाठी ही कॉम्पिटिशन इतरांपेक्षा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही कॉम्पिटिशन मी जिंकणार म्हणजे जिंकणार. असं म्हणून नम्रता रागानेच निघून जाते. आकाश ईश्वरीला सॉरी म्हणत असतो. आकाश निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते, नमुताई असं कधीच वागत नाही. हे तिचं वागणं काहीतरी वेगळंच वाटतंय मला. काय चालतंय तिच्या मनात एवढं? घरातील सगळेच जण एकत्रित बसलेले असतात. मामा म्हणत असतो, खरंच आज सकाळपासून घरातलं वातावरण बघून वाटतंय की खरंच कॉम्पिटिशन जवळ आलंय. अंजली म्हणते, छान वाटतंय ना घरात, खूप प्रसन्न वाटतंय. वर घुंगरांचा आवाज येतोय, खाली गाण्यांचा आवाज येतोय. असं वाटतंय की तयारी करतोय आपण कॉम्पिटिशनची. आजी अर्णवला म्हणते, काय चिंटू, तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे? अर्णव म्हणतो, आजी घुंगरांचा आवाज येतोय ना तुम्हाला? एकदम जोरात चालू आहे तयारी. एवढ्यात येते वल्लरी येते. वल्लरी नम्रताला म्हणते, काय हो सुनबाई, तुमची तयारी कशी सुरू आहे? नम्रता म्हणते, आई तयारी एकदम मस्त चालू आहे. मामा म्हणतो, या दोघींची तयारी जर झाली असेल तर आपल्या घरातच या 2 टीम्समध्ये कॉम्पिटिशन केली तर जुगलबंदी. आजी म्हणते, हो ना, म्हणजे यावरून आपल्याला सुद्धा कळेल की कोणाची किती तयारी झाली आहे ते. एवढ्यात ईश्वरी तेथे येते. त्यानंतर ईश्वरीची कोरिओग्राफर तेथून निघून जाते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, दमली असशील तू, ये इकडे ये. ईश्वरी येत नसते. अर्णव उठून ईश्वरीच्या हाताला पकडून तिला खाली बसवतो. हे बघून नम्रताला ईश्वरीचा खूपच राग आलेला असतो. अर्णव ईश्वरीला विचारत असतो, तू इतकी दमली आहेस, तुझ्यासाठी काही बनवून आणू का, ब्लॅक कॉफी? यावर ईश्वरी हसूनच म्हणते, सर. मामा म्हणतो, तिला ब्लॅक कॉफी आवडत नाही तुझ्यासारखी, तिला आल्याचा चहा आवडतो. त्यानंतर मामा ईश्वरीला म्हणत असतो, तुझ्यासाठी मी तो आल्याचा चहा बनवून आणू? परंतु ईश्वरी नको असं म्हणते. इन्स्पेक्टर इकडे सगळ्या हवालदारांना बोलवतात आणि सांगत असतात, सगळ्या बॅरेटची कसून झडती घ्या. राकेश एका हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो, काय हो, एवढा कसला आवाज, साहेब का चिडले आहेत? हवालदार म्हणतात, वरून ऑर्डर आहे, प्रत्येक सेलची कसून चौकशी करतायत. हे ऐकून राकेशला खूप मोठा धक्का बसतो. राकेश म्हणतो, काय, एवढ्या मेहनतीने मी बॉम्ब बनवलाय, हा काय माझ्या प्लॅनचे 12 वाजवायला निघालाय? हा बॉम्ब कुठेतरी लपवावा लागेल, परंतु कुठे? वल्लरी इकडे नम्रताला म्हणत असते, ही संधी आहे, जुगलबंदीमध्ये तू तिला हरव म्हणजे कॉम्पिटिशन 0. नम्रता म्हणते, इशू, ते बाबा म्हणत होते की आपली जुगलबंदी करूयात, तर करायची का? मामा म्हणत असतो, हो मी सुचवलंय ना. ईश्वरी म्हणत असते, ताई अगं नको, कारण माझी अजून तेवढी तयारी नाही आहे. नम्रता म्हणते, इशू अगं अशी काय करतेस, आता तू एवढी डान्स प्रॅक्टिस केली आहे ना, मग काय हरकत आहे, आणि कळेल पण ना सर्वांना कोणाची किती तयारी झाली आहे ते. परंतु ईश्वरी नाही असं म्हणत असते. नम्रता म्हणते, अगं पण घरच्यांसमोर परफॉर्मन्स केला ना तर आपल्याला आपल्या चुका कळतील ना, म्हणून. ईश्वरी म्हणते, ताई एकतर मी तुझ्याकडे एक स्पर्धक म्हणून नाहीच बघत, त्यामुळे हे घरातल्या घरात स्पर्धा वगैरे कशासाठी, राहू दे ना.
नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, आता तुला एवढा कॉन्फिडन्स नाहीच आहे तर मग तू घे वेळ. त्यानंतर इन्स्पेक्टर एका हवालदाराला घेऊन राकेशच्या सेलमध्ये आलेले असतात आणि हवालदाराला तेथे कसून झडती घ्यायला सांगतात. राकेश म्हणत असतो, काय मिळणार आहे तुम्हाला या गरिबाच्या सेलमध्ये? अहो, साधी बिडीसुद्धा मिळत नाही इकडे फुकायला. एवढी टाईट सिक्युरिटी करून ठेवली आहेत तुम्ही. इन्स्पेक्टर म्हणतात, ए शान्या, तू मला शिकवणार? राकेश बडबड करत असतो. इन्स्पेक्टर म्हणतात, ए शान्या, थोबाड बंद ठेवा तुझं, नाहीतर असा फोडून काढेन ना तुला. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला राकेशची झडती घ्यायला सांगतात. हवालदार राकेशला म्हणत असतो, कशाला एवढं बोलताय? आधीच साहेबांचं डोकं गरम आहे. राकेश म्हणत असतो, साहेब अहो, खरंच काही नाही आहे. राकेश म्हणत असतो, काहीतरी बहाणा करून ह्यांना इथून लवकर बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर सगळ्या प्लॅनची वाट लागेल. त्यानंतर राकेश पाणी प्यायला जातो आणि ग्लास मुद्दामून खाली टाकतो. इन्स्पेक्टर म्हणतात, ए तू काय करतोयस तिकडे? राकेश म्हणत असतो, काही नाही साहेब, पाणी पित होतो. हवालदार झडती घेत असतात, परंतु इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणतात, हवालदार ते राहू द्यात, तो तिकडे काय करतोय ना ते बघा. हवालदार लगेच राकेशकडे जातो, परंतु राकेश म्हणत असतो, साहेब अहो, तुम्हाला बघून घशाला कोरड पडली ना म्हणून पाणी पित होतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ए थोबाड बंद ठेव, गप्प रहा. मामा म्हणतो, या दोघींची तयारी आपण सकाळपासून ऐकतोय बघतोय. या दोघांची तयारी झाली की नाही, आकाश आणि अर्णवची, ते बघूयात. या दोघांमध्ये जुगलबंदी होऊन जाऊ देत काय रे? परंतु आकाश म्हणत असतो, डॅड कशाला? अर्णव रेडी होतो. मामा म्हणत असतो, अरे चला, या दोघांची जुगलबंदी होऊन जाऊ देत. अर्णव म्हणतो, एक मिनिट, परफॉर्मन्सची थीम काय आहे? त्या दोघी परफॉर्मन्स करणार, त्यावर आम्ही काहीतरी स्केच काढायचं, परंतु त्या दोघी परफॉर्मन्स करणारच नाही आहेत, तर मग कसली कॉम्पिटिशन? मामा म्हणतो, अरे बस इमॅजिन करा ना, त्या परफॉर्म करतायत आणि त्याच्यावरती स्केच काढा ना. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मामाला वेळ घालवायचाच आहे ना, मग ठीक आहे. यावर मामासुद्धा खुश होतो. पुढे मामा म्हणतो, चला आपण या दोघांच्या जुगलबंदीची तयारी करूयात. यावर वल्लरी म्हणते, आपण नाही, तुम्हीच करा. मामा म्हणतो, ओके चालेल. राकेश इकडे इन्स्पेक्टरला म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब अहो, काही नाही आहे, तुम्ही उगाच आपला वेळ घालवताय. आमच्या गरीब लोकांकडे काय असणार आहे? यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुझी गरिबी माहिती आहे मला. नाही तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवलं ना, तर मग बघ, माझी नजर आहे तुझ्यावर, समजलं? त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब राकेशला लॉक करायला सांगतात. इन्स्पेक्टर गेल्यानंतर राकेश वाकून बघतो आणि नंतर जोरजोराने हसत असतो. राकेश म्हणतो, बारीक नजर माझी तुझ्यावर आहे. तू फक्त गुन्हेगारांना पकडण्याचं प्रशिक्षण घेतलंयस, पण मी गुन्हेगारांमध्ये राहून गुन्हे करून मी माझं ट्रेनिंग घेतलं आहे. पुन्हा येशील इकडे या सेलमध्ये, परंतु तेव्हा दुसरं काही नाही, मला शोधत असशील. असं म्हणून राकेश हसत असतो. वल्लरी नम्रताला खेचतच घेऊन येते. नम्रता म्हणत असते, आई अहो, इकडे का घेऊन आलायत मला? वल्लरी म्हणते, तुझ्या डोक्यात प्रकाश पडायला. नम्रता म्हणते, अहो आई, कसला प्रकाश? वल्लरी म्हणते, अगं तुला दिसत नाहीये, त्या ईश्वरीला नाचणं वगैरे अजिबात जमणार नाहीये. जरा काही तिने रिहर्सल किंवा प्रॅक्टिस केली तर ती लगेच दमून जाते. त्यामुळे तू एवढा रियाज कर की तिचा परफॉर्मन्स तुझ्या परफॉर्मन्सपेक्षा फिकाच वाटला पाहिजे. नम्रता म्हणते, आई असं काही नाही आहे, ईश्वरी माझ्यापेक्षा वरचढ जाऊ शकत नाही. यावर वल्लरी टाळ्या वाजवत असते. वल्लरी म्हणते, छान आहे, परंतु मागचे 2 राऊंड ती कशी काय जिंकली? नम्रता म्हणते, अहो तिचं नशीब होतं, बाकी काही नाही. वल्लरी म्हणते, नुसत्या नशिबाने काही होत नाही, मेहनतसुद्धा करावी लागते. पुढे वल्लरी म्हणते, आणि हे बघ, तुझ्या नवऱ्याला आकाशला प्रवृत्त कर की काहीही करून हा राऊंड मीच जिंकायला हवे आहे. जर हा राऊंड तुम्ही जिंकला नाहीत ना, तर तुमचं काही खरं नाही आहे बघ. नम्रता म्हणते, काहीही करून आकाशला अर्णव जिजूंच्या प्रभावाखालून बाहेर आणावंच लागेल. वल्लरी म्हणते, अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात असं काही वादळी घडवायला हवं, त्यांची सर्व ग्रहदिशा बदलली पाहिजे. आणि हीच काय, इथून पुढे कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये ते जिंकता कामा नये. मालिकेच्या पुढील भागात राजेश शिर्केंच्या घरी गुरुजी आलेले असतात. आजी म्हणत असते, फोनवर तुम्ही म्हणालात काळजीचं कारण आहे. यावर गुरुजी म्हणतात, अर्णव आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात म्हणजेच त्यांच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. आजी म्हणते, यावर काही तोडगा सांगा ना. गुरुजी म्हणतात, अर्णव आणि ईश्वरीला मठात येऊन एकदा एक पूजा करावी लागेल. वल्लरी म्हणत असते, गुरुजी
पूजा करायला सांगतायत, परंतु ती मी होऊच दिली नाही तर. राकेश इकडे जेलमधून बाहेर सुटलेला असतो आणि तो म्हणत असतो, आता लवकरात लवकर काम करून टाकू.